तुम्ही थोडंसं नगरपालिकेमध्ये गेला एक 10-12 पर्स घेऊन नगरपालिका असेल पंचायत समिती बायकांना फक्त पर्स जरी दाखवल्या तरी त्या लगेच विकत घेतात. तर असा मॉक तुम्हाला किंवा बचत गटाच्या मीटिंग असतात, संघाच्या मीटिंग असतात, बरोबर, अंगणवाडी सेविकांच्या मीटिंग असतात, पालकांच्या सभा असतात. अशा मीटिंगच्या ठिकाणी जाऊन फक्त 5 मिनिटं तुम्ही मागितली की मला फक्त बॅगांची माहिती द्यायची आणि आमची ही बॅग 5 रुपयाला, आमची ही बॅग 10 रुपयाला, आमची ही बॅग 15 रुपयाला, 30 रुपयाला. तर त्याच्यातल्या 5 बायकांनी जरी घेतली काय तरी दिवसाला 500 रुपये, दिवसाला 500 झाली म्हणजे 10 दिवसाला किती झाली? 5,000. आणि महिन्याला किती झाली? मग 15,000 रुपये तुम्ही महिना कमवू शकता. त्यासाठी काय करायची तयारी पाहिजे? मेहनत करायची तयारी पाहिजे. आपल्याला लाज वाटते घरच्या बायकांना विकणं, ही लाज आपली केली पाहिजे. कारण आपण चोरी करतो का? चोरी करणाऱ्याला लाज वाटत नाही आणि आपण मेहनत करून विक्री करतो त्याला कशा लाज वाटायला पाहिजे आपल्याला? त्या दृष्टीने तुम्ही विचार. आपण लग्नांमध्ये जातो, बरोबर, लग्नांमध्ये किती लोक असतात? 1000 लोक. त्या लग्नामध्ये एक टेबल, जसा जेवणाचे टेबल असतात तसा एक टेबल तुमचा असेल फक्त स्टॉलचा, तरी त्या बायका तिथे अनेक पर्सेस होऊ शकतात. बरं, आपले नातलग किती आहेत? तुमचे प्रत्येकाचे नातलग किती असतील? आपल्या ज्या लग्नामध्ये आले तेच आपले नातलग. तुमच्या लग्नात किती लोक आले? हे जर तुम्ही डोक्यात आणलं तर एवढ्या लोकांनी एक एक पर्स जरी घेतली तर कमीत कमी लाख रुपयाचा माल तुमचा विकला जाईल. आणि या पर्सेस काय होतात? वॉशेबल आहेत, वर्षांनी यानंतर खराब होतात, परत 1 वर्ष आहे. कारण यात्रेतून किंवा दुकानातून एखादी पर्स घेतली त्याच्या तुमच्याकडून जर घेतली, आता तुम्ही साध्या कापडावरती प्रॅक्टिस करताय, भविष्यात जाऊन तुम्ही जूटवरती प्रॅक्टिस करा. नंतर छत्रीचा कपडा एक मिळतो, माहिती आहे? छत्रीचा कापड असतो, रेक्झिनचा एक कपडा, रेक्झिनचा एक नरम असतो, म्हणजे तो कसला लेदर बॅग असते ना त्याचा कपडा असतो, शूज सारखा एक कपडा असतो. अशा अनेक कपड्यांच्या बॅगा कपडा मार्केटला उपलब्ध आहे. पण एकदा तुम्ही मनावरती घेतलं की तुम्ही हे चांगल्या पद्धतीने तुमचा बिझनेस करू शकता. मी म्हणत नाही 15,000 रुपये महिन्याला कमवा, पण कमीत कमी 2,000, कमीत कमी 3,000 रुपये तरी आपण महिन्याला कमवू शकतो. 3,000 महिन्याला कमवणे म्हणजे दिवसाला फक्त 100 रुपये आपल्याला कमवतो. अलग. तर सगळ्यांना शुभेच्छा देतो मी आणि खूप मेहनत घ्या या कोर्समध्ये. भाविका मिश्र मॅडम तसे सिनियर आहेत, अनेक वर्षापासून त्या अनेक विषय शिकवत आहेत, बरोबर. त्याचबरोबर ते ग्रामपंचायतीचे सदस्य सुद्धा आहेत, सरपंच होत्या. तर त्यांनी खूप मेहनत घेतलेली, तर त्यांच्यासाठी मेहनत घ्यायला आता तुम्हाला पण लागेल. खास करून ज्या थोडीशी शिकलेल्या मुली आहेत त्याच्यातल्या त्यांनी थोडंसं पुढे या. तुम्ही एक जॉब करा, पण अजून एक जॉब, टीचरचा जॉब म्हणून पण याच्याकडे बघा. खास करून आता अंगणवाडीला तुम्ही असाल ना, अंगणवाडीच्या लोकांनी पण इन्व्हॉल्व्ह व्हा जास्तीत जास्त. कारण आपल्याकडे एकात्मिक बाल विकास प्रकल्प आणि जनशिक्षण संस्थांचे चांगले संबंध आहेत पहिलेपासून. तर अनेक आपल्या अंगणवाडी सेविका जनशिक्षणच्या टीचर आहेत, पण त्या भविष्यात टीचर झाल्या, नंतर बचत गटाच्या अध्यक्ष झाल्या, आता संघाच्या अध्यक्ष झाल्या. आमच्या बऱ्याच 10-15 लोक, काही आमच्या CRP पण झाल्यात, काही ग्रामपंचायत सदस्य इलेक्शन लढवल्या, काही ग्रामपंचायतीचे सदस्य झाल्या, काही जिल्हा परिषदच्या आहेत. अशा आमच्या सगळ्या टीचर्स काय मोठ्या मोठ्या पदावर